नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी 12 ऑगस्ट 2026 रोजी बुधवारच्या दिवशी आलेली आहे श्रावण अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या। आपल्या महाराष्ट्रामध्ये या अमावस्येला दीप अमावस्या, दिव्यांची अमावस्या असं देखील म्हटलं जातं। या दिवशी आपल्या घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची मनोभावे पूजा करण्याची परंपरा आहे। मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये या अमावस्येला खूप मोठं महत्त्व आहे, कारण या दिवशी आपण आपल्या घरातल्या सगळ्या दिव्यांची पूजा करतो। घरामध्ये असलेले जुने दिवे, पणत्या, समई, निरंजन हे सगळं स्वच्छ करून घेतलं जातं आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांना हळदी कुंकू, अक्षता, फूल वाहून त्यांची मनोभावे पूजा केली जाते। कारण मंडळी, दिवा म्हणजे आपल्या घरातला प्रकाश, दिवा म्हणजे अंधार दूर करणारा प्रकाश आणि आपल्या धर्मामध्ये दिव्याला ज्ञान, मंगलता आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं। म्हणूनच या दिवशी आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त दिवे लावून देवाकडे अशी प्रार्थना केली जाते की आपल्या घरातील सगळा अंधार दूर होऊ दे, घरात सुख शांती नांदू दे आणि आपल्या कुटुंबावरती देवाची कृपा सदैव राहू दे। तसंच मंडळी, या दिवशी आपल्या पितरांचं स्मरण आणि त्यांच्यासाठी दानधर्म करणं देखील खूप महत्त्वाचं मानलं जातं। आपल्या पूर्वजांचं मनोभावे स्मरण करायचं, त्यांच्या नावाने गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं, धान्यदान करायचं किंवा मग आपल्या ऐपतीप्रमाणे काहीतरी दानधर्म करायचा। असं केल्याने आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि घरामध्ये सुख समृद्धी राहते। आणि बघा मंडळी, ही दीप अमावस्या श्रावण महिन्याच्या सुरुवातीला येत असल्यामुळे या दिवसाला आणखीनच विशेष महत्त्व आहे। श्रावण महिना म्हटलं की महादेवाची भक्ती, सोमवारचे उपवास, पूजा पाठ, नामस्मरण आणि सगळीकडे भक्तिमय वातावरण। म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करून आपण या पवित्र श्रावण महिन्याचं स्वागत करतो। आता मंडळी, या वर्षीच्या या दीप अमावस्येच्या दिवशी पंचांगामध्ये व्यतिपात योग देखील आला आहे। हा योग दुपारपर्यंत असून त्यानंतर वरियान योग सुरू होतो। तसेच सकाळी पुष्य नक्षत्र असून त्यानंतर अश्लेषा नक्षत्र सुरू होतं। त्यामुळे धार्मिक दृष्टीने हा दिवस आपली श्रद्धा, पूजा, नामस्मरण आणि सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो। आणि मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी एक अतिशय सोपा आणि प्रभावी असा उपाय सांगणार आहे। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फार काही मोठं सामान लागत नाही। अगदी घरच्या घरी साध्या पद्धतीने तुम्ही हा उपाय करू शकता। धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास, घरामध्ये सुख शांती राहण्यास आणि घरावरती सकारात्मक वातावरण निर्माण होण्यास मदत होते अशी मान्यता आहे। म्हणून मंडळी, दीप अमावस्येच्या दिवशी हा नेमका कोणता उपाय आपल्याला करायचा आहे, कसा करायचा आहे, कोणत्या वेळेला करायचा आहे, त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे आणि हा उपाय करताना आपल्याला कोणती गोष्ट अजिबात चुकवायची नाही, याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण उपाय छोटासा आहे पण तो श्रद्धेने आणि योग्य पद्धतीने करणं महत्त्वाचं आहे। मंडळी, या दिवशी सर्वात आधी तुम्ही आपलं घर स्वच्छ करून घ्या। देवघर स्वच्छ करा। घरात जेवढे दिवे, पणत्या, समई आहेत ते सगळं स्वच्छ करून घ्या। संध्याकाळच्या वेळेला देवघरासमोर दिवा लावा, त्या दिव्याला हळदी कुंकू लावा, फूल अर्पण करा आणि मनोभावे पूजा करा। आणि पूजा करताना आपल्या मनात एकच भावना ठेवा, हे श्री स्वामी समर्थ महाराज, आमच्या घरातील सगळ्या अडचणी दूर करा, आमच्या घरात सुख शांती समाधान आणि भरभराट नांदू द्या, आमच्या लेकराबाळाचं, पतीचं, आईवडिलांचं रक्षण करा आणि आमच्या संपूर्ण कुटुंबावरती तुमची कृपादृष्टी सदैव राहू द्या। मंडळी, देवाला मोठ्या मोठ्या गोष्टींची गरज नसते, मनापासून केलेली भक्ती आणि श्रद्धा महत्त्वाची असते। या दिवशी आपल्या ऐपतीप्रमाणे दानधर्म करा, एखाद्या गरजू व्यक्तीला जेवण द्या, एखाद्याला धान्य द्या, शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीची मदत करा आणि आपल्या पितरांचं स्मरण करून त्यांच्या चरणी प्रार्थना करा। मंडळी, आपल्या घरामध्ये दिवा लावताना फक्त घरातला अंधार दूर करण्यासाठी दिवा लावू नका। आपल्या मनातला राग, मत्सर, द्वेष आणि नकारात्मक विचारांचा अंधारसुद्धा दूर करण्याचा प्रयत्न करा। कारण घरात कितीही दिवे लावले तरी मनामध्ये अंधार असेल तर
त्या दिव्याचा खरा प्रकाश आपल्याला जाणवत नाही. म्हणून या दीप अमावस्येला घरात दिवा लावा, देवाचं नामस्मरण करा, पितरांचं स्मरण करा आणि मनापासून एक चांगला संकल्प करा. तर मंडळी, मी तुम्हाला आज जे उपाय सांगणार आहे ना, ते आपल्याला येणाऱ्या दीप अमावस्येला करायचे आहेत. यातले काही उपाय तुम्ही दिवसभरामध्ये आपल्या सोयीच्या वेळेनुसार करू शकता आणि 2 उपाय असे आहेत जे खास करून आपल्याला अमावस्येच्या रात्री करायचे आहेत. त्यामुळे मंडळी, हा व्हिडिओमध्ये स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला असे काही साधे सोपे उपाय सांगणार आहे जे आपल्या घरच्या घरी अगदी सहज पद्धतीने आपल्याला करता येतील. मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला फार मोठं महत्त्व दिलं जातं. कोणतंही शुभ काम असू द्या, पूजा असू द्या, देवाला नैवेद्य असू द्या किंवा मंदिरामध्ये पूजाविधी असू द्या, नारळ हा लागतोच. नारळाला आपण श्रीफळ असंही म्हणतो. मंदिरात गेल्यावर देवाच्या चरणी नारळ अर्पण करण्याची, नारळ वाढवण्याची आपली पद्धत आहे. कारण नारळाला शुभ, पवित्र आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. आणि म्हणूनच बघा मंडळी, नारळाशिवाय अनेक पूजाविधी अपूर्ण मानल्या जातात. माता लक्ष्मीची कृपादृष्टी मिळावी, घरामध्ये धनधान्याची कमतरता राहू नये, घरात सुख समृद्धी नांदावी, यासाठी अमावस्येच्या दिवशी नारळाशी संबंधित काही उपाय करण्याची धार्मिक परंपरा आणि श्रद्धा आहे. नारळाला आपल्या धर्मामध्ये कल्पवृक्ष असेही म्हटलं जातं. कारण नारळाचं झाड माणसाला फळापासून पाण्यापर्यंत अनेक गोष्टी देतं. तसंच बघा, नारळाच्या 3 डोळ्यांनाही धार्मिक महत्त्व दिलं जातं. हे 3 डोळे म्हणजे भगवान शंकराच्या त्रिनेत्राचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच नारळ हा आपल्या पूजेमध्ये एवढाच महत्त्वाचा आहे. नारळ म्हणजे शुभत्व, सौभाग्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे. आणि मंडळी, म्हणूनच आजच्या या दीप अमावस्येच्या दिवशी आपण एक नारळाचा खास असा उपाय पाहणार आहोत. आता बघा, पहिला जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ना, तो आपल्याला धनप्राप्तीसाठी आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये पैसा येतोय पण हातामध्ये टिकत नाही, पैसा आला की लगेच कुठे ना कुठे खर्च होतो, सतत पैशांची चणचण भासते, कधी दुसऱ्यांकडून उसने पैसे घ्यावे लागत आहेत, कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे, किंवा तुम्ही कितीही कष्ट केले, मेहनत केली तरी त्या मेहनतीचं अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नाहीये. तर मंडळी, घरामध्ये धनधान्य वाढावं, लक्ष्मीची कृपादृष्टी राहावी आणि आपल्या कष्टाला यश मिळावं, या श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. यासाठी आपल्याला एकाक्षी नारळ घ्यायचा आहे. आता तुम्ही म्हणाल, एकाक्षी नारळ म्हणजे काय? तर बघा मंडळी, तुम्ही साधा नारळ पाहिला असेल. नारळाच्या एका टोकाला आपल्याला 3 खुणा किंवा मग डोळे दिसतात. धार्मिक श्रद्धेनुसार या 3 खुणांना भगवान शंकरांच्या त्रिनेत्राशी जोडलं जातं. पण ज्या नारळावरती 3 ऐवजी एकच डोळ्यासारखी खूण असते ना, त्याला एकाक्षी नारळ असं म्हटलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार एकाक्षी नारळाला माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे धन संपत्ती आणि समृद्धीसाठी हा नारळ खूप शुभ मानला जातो. हा नारळ प्रत्येक ठिकाणी सहज मिळेल असं नाही, पण जिथे नारळ, पूजेचं साहित्य किंवा धार्मिक वस्तू मिळतात तिथे तुम्ही एकाक्षी नारळ मागू शकता. आता हा नारळ तुम्हाला स्वतःच्या पैशाने खरेदी करून घरी आणायचा आहे. घरी आणल्यानंतर सर्वप्रथम तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे, त्यामध्ये अगदी थोडं पाणी मिसळून त्याचा गंध तयार करून घ्यायचा आहे. आता या कुंकवाच्या गंधाने त्या एकाक्षी नारळावरती आपल्याला एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिक काढताना ते नीट आणि श्रद्धेने काढा. स्वास्तिकाभोवती कुंकवाचे 4 बिंदू लावा आणि 2-2 रेषा आवर्जून वडा. हा सगळा उपाय आपल्याला देवघरासमोर बसून करायचा आहे. त्यामुळे उपाय सुरू करण्याआधी देवघर स्वच्छ करून घ्या. देवघरामध्ये दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा, श्री स्वामी समर्थांचं आणि माता लक्ष्मीचं मनोभावे स्मरण करा आणि त्यानंतर हा एकाक्षी नारळ हातामध्ये घ्या. त्यावरती स्वास्तिक काढल्यानंतर हा नारळ आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मग मूर्तीसमोर ठेवायचा आहे. आणि हा एकाक्षी नारळ देवघरामध्ये ठेवताना नारळाची शेंडी देवाच्या दिशेने म्हणजे देवाकडे येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे. त्यानंतर त्या नारळाला हळदी, कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करायचे आहेत. धूप, दीप, अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. आणि मंडळी, या नारळासोबतच तुम्हाला 2 अखंड लवंगासुद्धा ठेवायच्या आहेत. आणि त्यानंतर त्याच ठिकाणी बसून एक वेळ आपल्याला श्री सूक्ताचं पठण करायचं आहे.
आणि एक वेळ आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे. पठण झाल्यानंतर दोन्ही हात जोडायचे आणि माता लक्ष्मीचं मनोभावे नामस्मरण करायचं. तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी असतील, पैशांची चणचण असेल, कर्ज असेल, कष्ट करूनसुद्धा पैसा हातामध्ये टिकत नसेल, तर त्या सगळ्या अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या कष्टाला यश मिळावं आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी, अशी आपल्याला मनापासून माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. मंडळी, एवढं सगळं झाल्यानंतर हा नारळ आपल्याला संपूर्ण दिवसभर आपल्या देवघरामध्येच ठेवायचा आहे. आणि आता रात्री 12 वाजण्याच्या अगोदर तुम्हाला एक स्वच्छ लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये हा एकाक्षी नारळ ठेवायचा आहे. त्यासोबतच त्या 2 लवंगासुद्धा ठेवायच्या आहेत आणि त्या कपड्याची व्यवस्थित गाठ मारायची आहे. आणि आता हा बांधलेला नारळ तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे पैसे ठेवता, तिजोरी असेल, कपाट असेल किंवा महत्त्वाची कागदपत्र ठेवण्याची जागा असेल, अशा सुरक्षित ठिकाणी ठेवायचा आहे. आणि मंडळी, प्रत्येक पौर्णिमेला हा नारळ बाहेर काढून त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. माता लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना करायची आहे. धार्मिक श्रद्धेनुसार अशा पद्धतीने एकाक्षी नारळाची पूजा करून ठेवली तर त्या घरामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य कायम राहतं, धन समृद्धी वाढते आणि आर्थिक अडचणी कमी होतात. म्हणून मंडळी, ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी हा उपाय नक्की करून पहा. आणि बघा, समजा तुम्हाला हा नारळ तिजोरीमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवायचा नसेल, तर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ तो लाल कपड्यामध्ये बांधून तुम्ही ठेवू शकता. कारण धार्मिक मान्यतेनुसार घराचं मुख्य प्रवेशद्वार हे खूप महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे तिथे स्वच्छता ठेवणं, दिवा लावणं आणि शुभ वस्तू ठेवणं हे देखील खूप मंगल मानलं जातं. तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय दीप अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.